वेलकम टू मनी गॉड सिटी. आयुष्याचा आणि यशाचा शोध घेताना तुम्ही काय करता हे महत्त्वाचं असलं तरी कसं करता हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. आज आपण एक अत्यंत प्रभावशाली पुस्तक थिंक अँड ग्रो रिच यावर चर्चा करणार आहोत. या पुस्तकातले तत्त्वे तुम्हाला तुमच्या जीवनात बदल घडवण्यास, तुमच्या ध्येयाच्या जवळ नेण्यास मदत करतात. तयार हो जा, कारण हे तत्व तुमच्या आयुष्याला एक नवीन वळणावर घेऊन जाऊ शकतात. एक इच्छा, डिझायर. सर्वप्रथम यश मिळवण्यासाठी तुमचं तीव्र आणि प्रामाणिक इच्छा असणं आवश्यक आहे. तुमचं ध्येय तुमच्या विचारांचा केंद्रबिंदू असावं लागेल. नेपोलियन हिल म्हणतात, तुमच्याकडे जितकं तीव्र इच्छा असेल तितके तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी प्रेरित असता. इच्छाशक्ती तुम्हाला त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करते. 2. विश्वास. विश्वास ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवते. तुमचा विश्वास जितका दृढ असेल तितकं तुम्ही कार्य पूर्ण करण्याचा मार्ग उघडाल. तुमच्या मनात विश्वास असेल तर तुमचं शरीरही त्याच विश्वासाने कार्य करायला तयार होईल असं म्हणतात. 3. स्वतःला दिलेली सूचना. तुम्ही स्वतःला काय सांगता ते तुमचं मन स्वीकारते. योग्य शब्द वापरा आणि त्यातून सकारात्मक विचार निर्माण करा. आत्मसूचना म्हणजे स्वतःला थोडक्यात रोजच्या संवादातून प्रेरणा देणं. जर तुम्ही हे नियमितपणे केलं तर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. 4. विशेष ज्ञान. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी त्यातलं विशिष्ट ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ बनवण्यासाठी त्या क्षेत्रात तुमचं विशेष ज्ञान वाढवायला हवं. ज्ञान एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमच्या कार्यात प्रवीणता मिळवून देऊ शकते. 5. कल्पकता. कल्पकता तुम्हाला नवनव्या कल्पना देऊ शकते जी तुमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. तुमच्या कल्पकतेला मुक्त करा आणि तिच्या मदतीने नव्या संधींना शोधा असं नेपोलियन हिल सांगतात. कल्पकता तुम्ही ज्या समस्यांचा सामना करत आहात त्याचे नवे आणि प्रभावी उपाय सुचवते. 6. संघटित नियोजन. यश मिळवण्यासाठी एक ठोस आणि स्पष्ट योजना असावी लागते. योग्य योजना तयार करा, त्यानुसार कार्य करा आणि त्यावर न थांबता कार्यरत राहा. जर तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी एक निश्चित योजना तयार केली तर तुम्ही ते पूर्ण करण्याच्या मार्गावर निश्चितपणे असाल असं हिल सांगतात. 7. निर्णय. तुम्ही तुमचं यश त्वरित निर्णय घेण्यावर आधारित असतं. उशिरा निर्णय घेणं म्हणजे तुमच्या जीवनात थांबवलेली प्रगती असं हिल स्पष्ट करतात. त्वरित निर्णय घेतल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही आपल्या लक्ष्याच्या मार्गावर ठाम राहता. 8. दृढता. जरी अडचणी येत असल्या तरी दृढ राहणं हेच यशाचं गुपित आहे. प्रयत्नांमध्ये कोणत्याही अडचणीवर मात करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे असं हिल सांगतात. हार न मानता वेळोवेळी प्रयत्न करत राहणं यशाचे मुख्य सूत्र आहे. 9. मास्टरमाइंडची शक्ती. तुमचं यश तुमच्या एकट्या शक्तीवर अवलंबून नसतं. तुम्ही इतर यशस्वी लोकांच्या सहकार्याने कार्य करा
आणि त्यांचे विचार तुमचं मार्गदर्शन करतील. तुमच्या मास्टरमाइंड गटाच्या सहकार्याने तुम्ही विविध समस्यांना सामोरे जाऊ शकता. 10. मेंदूचे महत्त्व. तुमच्या मेंदूला एक अत्यंत शक्तिशाली यंत्रणा म्हणून वापरा. तुमचा मेंदू आणि त्याच्यासाठी संबंधित विचार शक्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर आणू शकतात. 11. 6वं इंद्रिय. 6वं इंद्रिय म्हणजे तुमचं अंतर्मन. तुम्ही शांतपणे तुमच्या निर्णयांचा विचार केला की तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. तुम्ही जेवढा आत्मविश्वास आणि धैर्याने त्याला स्वीकाराल तितके ते तुम्हाला योग्य दिशा दाखवेल, असं नेपोलियन हिल सांगतात. जर तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.